तो क्या बोलते भाई लोक, जय शिवराय. होतं ना मग आपले लग्नात तयारी करून निघालो मग बिलकुल बागायदा. कुठं तर नागपूरसाठी. बायानं म्हणे सुटकेचा बांधल्या मग निघालो. डायरेक्ट आलो धामणगाव रोडवर. हे वय आपली फॅमिली. आलो तिथून मग ते म्हणे भाऊ समृद्धीवर चढ लागते. म्हटलं चढा ना हो, तुम्ही काय टेन्शन घेता. ते म्हणे डिझेलही टाका लागते. अहो टाकून द्या ना म्हटलं. टाकलं ना 2,000 रुपये डिझेल ते ना. मग थोड्या म्हटलं दूर गेल्यावर थांबू द्या म्हटलं. ह्या रुद्रले बॅगा बदलवायच्या. ते इकडल्या त्या गाडीत टाकायच्या. 2 गाड्या घेऊन गेलतो ना आम्ही. रुद्र म्हणे थांबू द्या म्हणे थोडंसं. रुद्र गेला बॅगा बदलवले आणि डायरेक्ट आलो नागपूरमध्ये एंट्री मारली. हे होय पार्किंगची जागा त्या लॉनची. तिथून गेलो ना समोर फॅमिली घेऊन. एवढी जण आम्ही बिलकुल बागायदा. आता सकाळचं होतं, एवढं काही खतरनाक सीन काही होतं नाही. रात्रीचा बम मावला होता. मग गेलो जेवण करायला. तुमचं भाऊ ऐकते काय, हे आपले दिलीप काका होते. दिलीप काका बम भिडले होते जेवण करायला. तिथून आलो संध्याकाळी त्याच्या घरी गेलो. आम्ही तयारी केली. तिथून निघालो मग. ह्यावेळी लॉन समोरचं एंट्रन्स आलं मारली. मग आम्ही तिघं जणांनी एंट्री बिलकुल बागायदा. गेलो मग अंदर बिलकुल बागायदा. ह्यावेळी सीन रात्रीचा एवढा खतरनाक होता, काही बोलायचं काम नाही. हे पोट्टे भिडले मग जेवण करायला. ह्या पुरी म्हणे थांबा म्हणे, मॅ म्हणे नाही थांबत म्हणे. मग जेवण खाऊन केलं तिथून निघालो घराच्या रस्त्यानं. मग चला मग आजचा ब्लॉग खतम करतो. बाकीचं उद्या बोलू. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खोलते. बाय बाय.